राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आजपासून 3 दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर जात आहेत। पंकजा मुंडे यांच्या चंद्रपूर भेटीचं कारण हे चंद्रपूर जिल्ह्यातील वाढतं प्रदूषण असलं तरी सर्वांच्या नजरा या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीकडे असेल। पंकजा मुंडे यांनी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतःच्या भाजप सरकारला लक्ष केलेलं आहे, तर दुसरीकडे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्या सरकारचे सर्वात मोठे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत। भाजपमध्ये अतिशय ज्येष्ठ आणि जुने असलेले दोन्ही नेते आपल्या सरकारविरोधात अनेक वेळा टीका करताना दिसतात। असे दोन्ही नेते सोबत असल्यानं राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्यात। विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत मोठ्या हिरिरीनं मांडला होता। यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेचे अधिवेशन संपताच 8 दिवसात मी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार अशी घोषणा केली होती। त्याप्रमाणेच पंकजा मुंडे आज दिवसभर चंद्रपुरातील अनेक उद्योगांचा प्रदूषणाच्या दृष्टीने दौरा करतील। मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे नाटक पाहणं महाग होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नाट्यगृहांच्या भाड्यात वाढीच्या निर्णयावर नाट्य निर्मात्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। याबाबत शिवसेनेनेही आयुक्तांना पत्र लिहित विरोध केलाय। मराठी नाट्य संस्कृतीच्या संरक्षणासाठी भाडेवाढ स्थगित करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे। मनसेने भाडेवाढीचा कडाडून विरोध केलाय। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनेही भाडेवाढ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे। अशी 4,000 रुपयाची भाडेवाढ आणि ती दरवर्षी 5% असं त्यांचं प्रपोजल आहे। तुम्ही विचार करा की दरवर्षी 5% म्हणजे 2-3 वर्षात ते भाडं अजून किती वाढेल। आणि आमचं तिकीट तर असतं 500 रुपये, जास्त तिकीट जर आम्हाला लावता येत नाही। त्यामुळे अशा प्रसंगी ही जी भाडेवाढ प्रपोज करण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडनं ती त्वरित रद्द करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यातर्फे दिलेलं आहे। मुळात कुठलाही एक जे पुढच्या सीट असो त्याची एक किंमत असते, सर्वात जास्ती असते ती 500 रुपये। 500 रुपयाला जर क्रॉस केलं तर आपण GSTच्या माध्यमातून ते आकारलं जातं। ते कुठे ना कुठे परवडत नाही नाट्य रसिकांना किंवा आज कुठल्याही प्रोडक्शनला परवडत नाही। तर ही बाब लक्षात ठेवून आज शिवसेनेने ही पावलं उचलली आहेत की या गोष्टीला स्थगिती देण्यात यावी आणि या गोष्टीला परत कुठेही याच्यात वाढ झाला नाही पाहिजे अशी एक मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ठेवली गेली आहे। हे सगळे चुनावी जुमले असतात त्यांचे। भाजपचा नेहमीचा फंड आहे ना। 15 लाख रुपये पण प्रत्येकाच्या खात्यावर टाकणार होते ना 2014ला, कुठे टाकले? नाही टाकले ना। ते मतदान मिळवण्यासाठी करणं त्यांचे जे काय गृहमंत्री आहेत केंद्रातले ते स्वतःच बोलले तो चुनावी जुमला था। तसंच आहे, हा चुनावी जुमलाच आहे। खरं तर मराठी नाट्यगृह जे आहेत आधीच त्याला अवकाळ आली आहे, प्रेक्षक मिळत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने किंवा प्रशासन म्हणून नाट्य निर्मात्यांना मदत करणं अशी भूमिका असायला पाहिजे की विरोधी असायला पाहिजे। भाव वाढ करणं म्हणजे विरोधी भूमिका आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोध करू। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला DRDOचा माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला। 3 मे 2023 रोजी महाराष्ट्र ATSनं कुरुलकरला हनी ट्रॅप गुप्तहेरगिरी प्रकरणात अटक केली होती। पुण्यातील विशेष न्यायालयानं डिसेंबर 2023 मध्ये जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कुरुलकरनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती। DRDOच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे प्रमुख राहिलेला कुरुलकर निवृत्त झाला असला तरी काही साक्षीदारांनी त्याच्या हाताखाली काम केलंय। त्यामुळे जामिनावर सुटल्यास त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतो किंवा फरारही होऊ शकतो, कारण ते पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते असं निरीक्षण उच्च न्यायालयानं जामीन फेटाळताना नोंदवलंय। PIOला दिलेली माहिती सार्वजनिक क्षेत्रातील असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी तो एका अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात होता आणि DRDOमध्ये संचालक या महत्त्वाच्या पदावर होता असंही मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ परभणी रोडवर पिकअप गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर पिकअप चालक गंभीर जखमी आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथे हे दोघे तरुण दुचाकीवरून येत असताना हा अपघात झालाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।